जय गजानन माऊली. रोशनी बेंडे मराठी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा हा माझा दिवस पूर्ण बिझीच होता. उन्हाळा म्हटलं की काही ना काही कामं चालूच असतात. उन्हाळ्यातली वाळवणाची कामं, दाढा करणं, पापड वगैरे. तर दिवस कुठं जातो आपल्याला कळतसुद्धा नाही. तसंच मी इथं तुरीची डाळ वगैरे करत होते. शेतातल्याच तुरी, हरभरे वगैरे असतात. तर मी काय करते, उन्हाळ्यामध्येच हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ ही करून ठेवते, जेणेकरून वर्षभर मग कोणत्याच डाळी आणायचं टेन्शन नाही राहत. तर अशी उन्हाळ्याची कामं चालू असतात. तर माझं तुरीचं काम झालेलं आहे. तुम्ही बघितलंच असणार की घरावरती सोलर लावायचं काम चालू आहे. तर त्याच माणसांसाठी सरबत करायचं होतं. तर 5-6 ग्लास सरबत करायचं होतं, कारण उन्हाळा आहे. उन्हाळ्याचं उन्हामध्ये काम करतो. तर हे बोलले की 5-6 ग्लास सरबत कर. तर इथं मी सरबतसाठी गार पाणी घेतलं. 6 ग्लास मापून मी असं पाणी घेतलं आणि 6 ग्लासासाठी मी 3 मोठे लिंबू त्यामध्ये पिळून घेतले. थोडं त्यामध्ये मीठ टाकलं. आता साखर लवकर विरघळण्यासाठी मी काय केलं, एका ग्लासला 2 चमचे असे मापून मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर बारीक करून घेतली. तर मी सरबतसाठी काय करत असते, ज्या आपल्या शोप असतात त्या आधीच मी बारीक करून ठेवते. त्या पण यामध्ये 2-3 चमचे मी शोप टाकून घेतले आणि बारीक केलेली जी साखर होती ती पण यामध्ये टाकून घेतली आणि छान असं सरबत ढवळून घेतलं. कारण उन्हाळा लागला की आपल्याकडे पाहुणे कोणी आले तरी आपल्याकडे सरबत करत असतात. तर सरबतसाठी मी आधीच साखरही बारीक करून ठेवते किंवा खडीसाखरही बारीक करून ठेवते. शोपही बारीक करून ठेवते, जेणेकरून कोणीही पाहुणे आले की पटकन टाकलं आणि मिक्स करून दिलं की आपलं सरबत लवकरच रेडी होऊन जाते. तर इथं मी 6 ग्लास छान असे भरले. सरबत घेऊन खाली आली, त्यांना पाणी वगैरे दिलं आणि सरबत पिण्यासाठी दिलं. तर तुम्ही बघू शकता की इथं वरचं काम आता बऱ्यापैकी झालेलं आहे. आता वरून फिटिंग करत करत खाली आले आणि खाली आल्यावर जे आपलं मीटर असतं त्याच्याच बाजूला सोलरचं दुसरं मीटर आपल्याला फिट करावं लागते. तर ते त्यांनी फिट करणं चालू होतं. तर आज सुरुवातीलाच तुम्ही बघितलं की मी तूर डाळीसाठी आपल्या तुरी फुगवल्या होत्या. तर मग आज म्हटलं चला आज संध्याकाळी आपण तुरीच्या घुगऱ्याच करूया. तर इथं मी एका भांड्यामध्ये तुरीच्या घुगऱ्या घेऊन आली, छान अशा धुवून घेतल्या. ऑलरेडी त्या धुतलेल्याच असतात, कारण 4-5 पाण्यामधून त्या निघून येतात. तर मी कुकरच्या भांड्यामध्ये इथं त्या घुगऱ्या टाकल्या, वरून चवीनुसार मीठ टाकलं आणि भरपूर असं त्यामध्ये पाणी टाकलं आणि गॅसवरती त्यांना 5-6 शिट्ट्या होईल असं गॅसवरती कुकर ठेवून दिला. इकडे गावाकडे तुरीच्या घुगऱ्या सर्वांनाच खूप आवडतात. विशेष म्हणजे उन्हाळ्यामध्ये हरभऱ्याच्या तुरीच्या घुगऱ्या भरपूर प्रमाणात केल्या जातात आणि उन्हाळ्यातच या घुगऱ्यांची चव पण खूप छान असते. तुम्ही अदर सीझनला करसाल तर त्यांची चव एवढी काही छान अशी लागत नाही, कारण ताज्या ताज्या आता असतात तर खूपच सुंदर अशी त्याची चव होते. तर मी इथं तुरीच्या घुगऱ्यासाठी 2 मोठे कांदे घेतले, कारण कांद्यांनी भरपूर असं छान घुगऱ्याला टेक्स्चरही येतं आणि चवही येते. 2 टोमॅटो घेतले आणि 5-6 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आणि कोथिंबीरही कापून ठेवली. तर इथं घुगऱ्यांची कुकर आपलं झालेलं आहे. तर गार होण्यासाठी मी साईडला ठेवलं. फोडणीची तयारी पण पूर्ण करून घेतली. आता संध्याकाळ झाली होती. चला तर म्हटलं देवाकडे दिवाबत्ती करून घेऊया. कधी-कधी दिवाबत्ती मुलं करतात, कधी आई करतात, कधी मी करते. असं आमचं चालू असते. तर आज दिवाबत्ती करायला मी घेतलं. छान असे दिवे वगैरे लावून घेतलं. शुभं करोती कल्याणम म्हटलं आणि दर्शन घेऊन घेतलं. तर संध्याकाळी दिवाबत्ती लावल्यानंतर घरामध्ये खूप छान असं प्रसन्न वातावरण निर्माण होते. देवाजवळ दिवा लावला आणि तुळशीजवळ दिवा लावला आणि दारामध्ये दिवा घेऊन आली. आता इथं धूप अगरबत्ती लावून मी ओवाळून घेतली आणि बाहेरच तुळशीजवळ आणि दारामध्ये दिवा लावला. तर चला म्हटलं सोलरचं काम किती झालं बघून येऊया. तर इथे सगळंच काम सोलरचं झालेलं आहे. आता लाईटचं एवढं टेन्शनही राहणार नाही. चला तर मग आपण बघूया की घुगऱ्या कशा बनवतात. आता घुगऱ्या बनवायच्या गाव परत आणि घर परत वेगवेगळ्या पद्धती असतात. तर माझी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं मी गॅस लावला आणि गॅसवरती कढई तापायला ठेवून दिली मीडियम गॅसवरती. तर मी काय करत असते, एक वाटी घेते, त्यामध्ये आधीच सगळे मसाले टाकून घेते, म्हणजे जेणेकरून हा टाकला तो नाही टाकला असं होत नाही. तर मी आधी यामध्ये टाकलं 1-1.5 चम्मच छोले मसाला, 2 चम्मच तिखट टाकलं, 1 चम्मच आपलं धने पावडर टाकली आणि हळद टाकली अर्धा चम्मच. आता इथं आपलं तेल छान असं तपलेलं आहे. तर यामध्ये थोडी मोहरी टाकली, जिरं टाकलं आणि कढीपत्ता टाकला आणि हे छान असं तडतडू दिलं. आपली फोडणी छान अशी तडतडली की भाजीला एक वेगळा स्मेल येतो. तर जिरा आणि मोहरी छान इथं झालेलं आहेत. आता मी लसूण जो बारीक कुटलेला होता तो त्यामध्ये टाकून घेतला आणि जो चिरलेला कांदा होता साईडला तो पण लसणासोबत तेलामध्ये टाकून दिला, म्हणजे लसूण आणि कांदा सोबतच होतील.
आणि ज्या चवीनुसार हिरव्या मिरच्या घेतल्या मी 5-6, कारण हिरव्या मिरच्या घेतल्या की भाजीला एक वेगळीच चव येते. तर 5-6 मी हिरव्या मिरच्याचं कट करून घेतल्या होत्या, त्या पण त्यामध्ये टाकून घेतल्या. छान असा मसाला होऊ द्यायचा, म्हणजे आपल्याला हा जो मसाला आहे तो जास्त होऊ द्यायचा नाही. आपण जो कांदा टाकलेला आहे तो थोडा ट्रान्सपरंट होईन तोपर्यंत हलवत राहायचं मीडियम गॅसवरती. कारण मोठ्या गॅसवरती जळून जाते आणि लहान गॅसवरती वेळ लागतो भरपूर असा करायला. तर मीडियम गॅसवरती आपला जो कांदा आहे तो ट्रान्सपरंट होईन तोपर्यंत होऊ देता. आता इथं माझा कांदा थोडा ट्रान्सपरंट झालेला आहे, तर मी 2 टोमॅटो जे चिरले होते ते त्यामध्ये टाकून घेतले. आता टोमॅटो आणि कांदा सारखा होऊ द्यायचा. आता हे मिक्सचर होण्यासाठी, म्हणजेच की टोमॅटो आपलं गलण्यासाठी त्यामध्ये मी थोडं मीठ टाकून घेतलं. लक्षात ठेवायचं की आपण मीठ किती टाकतो, केव्हा टाकलं, कारण नंतर आपल्याला सवय असते सर्व भाजी झाल्यानंतर आपण मीठ टाकत असतो. तर सगळ्यात शेवटी लक्ष ठेवायचं आपण किती वेळा किती मीठ वापरलं, कारण आपली भाजी खारट व्हायला नको. मीठ टाकून घेतलं आणि छान असं मसाला हा झालेला आहे. तर इथं घुगऱ्यांचं कुकरमधली वाफ वगैरे निघून गेली आणि छान अशा मऊसूत घुगऱ्या आपल्या शिजून आलेल्या आहे. कारण भरपूर 4-5 तास अशा त्या पाण्यामध्ये भिजलेल्या होत्या, तर त्यांना शिजायला काही असा टाईम लागत नाही. तर इथं आपल्याला पाहिजे तसा हा मसाला झालेला आहे. कांदाही मीडियम प्रकारे शिजलेला आहे आणि टोमॅटोही छान त्यामध्ये मिक्स झालं. जे आधी मसाले आपण काढून घेतले होते ते मी परत या मसाल्यामध्ये टाकून घेतले. मी कोरडेच मसाले यामध्ये टाकले. तुम्ही ओले करूनही यामध्ये टाकू शकता. छान असे कमी गॅसवर हलवून घ्यायचं आणि शिजलेल्या ज्या घुगऱ्या आहे आणि त्याच्यासोबत जे पाणी असते ते पण यामध्ये मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं. आता मी हे पाणी का यूज केलं, कारण आपण जेव्हा घुगऱ्या शिजवतो तेव्हा त्या पाण्यामध्येच घुगऱ्यांचं अर्क उतरतो. परत त्यामध्ये मीठ टाकलेले असते तर त्या पाण्याला एक वेगळीच चव असते आणि ते पाणी मी त्यामध्ये टाकून घेतलं आणि थोड्या घुगऱ्या घेऊन मी मिक्सरच्या भांड्याला थोड्या बारीक करून घेतल्या. आता हे कशासाठी केलं मी, तर हे आपल्या घुगऱ्याला एक बाइंडिंग यावी म्हणून, एक थिकनेसपणा यावा म्हणून मी ते केलं. तर मी फोडणीमध्ये हिंग टाकायला विसरले, कारण तुरीच्या घुगऱ्या आहे तर रात्रीचा टाईम आहे, थोडा त्रास होऊ शकतो. तर इथं मी 1 चम्मच असा हिंग टाकून घेतला. छान कोथिंबीर टाकून घेतली. आता थोडं एकदमच कोरडं कोरडं भाजी वाटत होती, म्हणून मी थोडं साईडला पाणी गरम केलं आणि पाणी गरम झाल्यानंतर आपल्या घुगऱ्यांमध्ये ओतून घेतलं. म्हणजे चपातीसोबत आपल्याला छान अशी ही भाजी खाता येईल. अशीच आपण नाश्त्यामध्ये घुगऱ्यांची उसळ पण करू शकतो, पण त्यामध्ये पाणी टाकायची काही गरज नाही, कारण कोरड्या कोरड्या त्या पण छान लागतात. आता ह्या चपातीसोबत छान रस्सा घुगऱ्या अशा तयार झालेल्या आहे. तर तुम्हाला मी इथे एक ट्रिक सांगते. आपल्या भाजीला चव येण्यासाठी सगळ्यात शेवटून 1 चम्मच आपलं साजूक तूप आहे ते त्यामध्ये टाकायचं. भाजीला छान अशी चव येते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.